श्रावणी सोमवार आणि पुत्रदा एकादशी एकाच दिवशी आल्यावर उपवास कसा करावा तर जाणून घेऊया. त्याआधी श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. श्री विष्णवे नमः. नमस्कार भक्तांनो. श्रावण महिना म्हणजे भगवान शिवाच्या भक्तीचा अत्यंत पवित्र महिना. श्रावणातील प्रत्येक सोमवार भगवान महादेवांना समर्पित मानला जातो. या दिवशी अनेक भक्त श्रद्धेने उपवास करतात, शिवलिंगावर जलाभिषेक करतात, बेलपत्र अर्पण करतात आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करतात. पण याच काळात जर पुत्रदा एकादशीचा योग आला आणि श्रावणी सोमवार आणि एकादशी एकाच दिवशी आली तर अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न निर्माण असा होतो की सोमवारचा उपवास संध्याकाळी सोडायचा की एकादशीचा उपवास सुरूच ठेवायचा. भगवान शिवाची पूजा कशी करायची, तसेच भगवान विष्णूंची पूजा कशी करायची आणि अशा दिवशी नेमके काय खावे काय टाळावे. भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर पुत्रदा एकादशीची अतिशय सुंदर आणि भक्तिमय कथासुद्धा ऐकणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवात करूया भगवान शिव आणि भगवान विष्णूंचे स्मरण करून. हर हर महादेव. श्री हरी विष्णू भगवान की जय. श्रावण महिना सुरू झाला की वातावरणातच एक वेगळे पावित्र्य निर्माण होते. मंदिरामध्ये शिवलिंगावर होणारा अभिषेक, बेलपत्राचा सुगंध, ओम नमः शिवायचा जप आणि भक्तांच्या मनातील महादेवांप्रती असलेली श्रद्धा यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. श्रावणातील सोमवार हा भगवान शिवाला अत्यंत प्रिय मानला जातो, म्हणून अनेक भक्त या दिवशी उपवास करतात. काही जण दिवसभर उपवास करून संध्याकाळी पूजा केल्यानंतर उपवास सोडतात. पण जेव्हा याच दिवशी एकादशी तिथी येते तेव्हा लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे एकादशीचे व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित असते. त्यामुळे अशा दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णू या दोघांचेही श्रद्धेने स्मरण करता येते. जर एखादा भक्त एकादशीचे पूर्ण व्रत करत असेल तर एकादशीचे नियम प्राधान्याने पाळणे योग्य ठरते. म्हणजेच सोमवारची पूजा आणि भक्ती करता येईल, पण एकादशीचे व्रत संध्याकाळी अन्न घेऊन मोडण्याऐवजी एकादशीचे पारण आपल्या स्थानिक पंचांगानुसार योग्य वेळी करावे. अर्थात प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. प्रत्येकाला कठोर उपवास करणे शक्य असेलच असं नाही. म्हणून देवाला प्रसन्न करण्यासाठी आपल्या शरीराला त्रास देणे आवश्यक नाही. श्रद्धा, संयम, सात्विकता आणि मनापासून केलेली भक्ती यांना अधिक महत्त्व आहे. आता जाणून घेऊया या दिवशी पूजा कशी करावी. सकाळी लवकर उठून स्नान करावे, कपडे स्वच्छ परिधान करावेत, देवघर स्वच्छ करावे. सर्वप्रथम श्री गणेशाचे स्मरण करावे आणि त्यानंतर भगवान शिव आणि भगवान विष्णूंचे ध्यान करावे. भगवान शिवाला स्वच्छ जल अर्पण करावे. आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार अभिषेक करायचा असल्यास तो करावा. शिवलिंगावर बेलपत्र, फुले अर्पण करावीत आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. त्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी. श्री विष्णूंना पिवळी फुले, तुळशीपत्र अर्पण करावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. एकादशीच्या दिवशी आपल्या परंपरेनुसार धान्य, तांदूळ, गहू, डाळी आणि निषिद्ध मानले जाणारे पदार्थ टाळले जातात. काही भक्त निर्जला उपवास करतात, काही भक्त फक्त पाणी घेतात, काही फळाहार करतात तर काही उपवासाचे पदार्थ घेतात. पण आपल्या प्रकृतीनुसार उपवास करणे महत्त्वाचे आहे. आता ऐकूया पुत्रदा एकादशीची पवित्र कथा. फार पूर्वीची गोष्ट आहे. एका सुंदर आणि समृद्ध राज्यावर सुकेतुमान नावाचा राजा राज्य करत होता. राजा अत्यंत धर्मप्रिय, प्रजाहितदक्ष आणि सत्यनिष्ठ होता. त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती. राज्यात धनधान्याची कमतरता नव्हती. राजाकडे संपत्ती होती, वैभव होतं, राजवाडे होते, सेवक होते, सैन्य होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रजेचे प्रेम होते. पण एवढे सर्व असूनही राजाच्या मनात एक मोठे दुःख होते. का तर राजाला पुत्रसंतान नव्हते. राजा आणि त्याची पत्नी राणी शैब्या यांनी आपल्या वंशाचा पुढे विस्तार व्हावा अशी मनापासून इच्छा होती. दिवसेंदिवस हे दुःख त्यांच्या मनात वाढत होते. एके दिवशी राणीने राजाला खूप चिंतेत पाहिले. तिने प्रेमाने विचारले, महाराज, आज आपण एवढे चिंतित का आहात? आपल्या मनात कोणते नेमके दुःख आहे?
राजा काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, देवी, माझ्याकडे राज्य आहे, संपत्ती आहे, प्रजेचे प्रेम आहे, पण माझ्यानंतर या राज्याची जबाबदारी कोण घेणार? माझ्या वंशाचा पुढे विस्तार कसा होणार? पुत्रसंतान नसल्यामुळे माझ्या मनाला सतत दुःख होत आहे. राजाचे शब्द ऐकून राणीचेही डोळे पाणावले. तिने राजाला धीर दिला. दोघांनी देवाची मनापासून प्रार्थना केली. अनेक व्रत वैकल्ये केली, दानधर्म केला, ब्राह्मणांची सेवा केली, देवतांचे पूजन केले, पण त्यांच्या मनातील चिंता काही कमी होत नव्हती. एके दिवशी राजा आपल्या दुःखाने अत्यंत व्याकुळ झाला. त्याने राजवाडा सोडला आणि घोड्यावर बसून जंगलाच्या दिशेने निघाला. राजाला आपल्या मनातील दुःखापासून काही काळ दूर जायचे होते. तो बराच वेळ जंगलात फिरत राहिला. पुढे त्याला एक सुंदर सरोवर दिसले. त्या सरोवराचे पाणी अत्यंत स्वच्छ आणि निर्मळ होते. आजूबाजूला हिरवीगार झाडे होती. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट ऐकू येत होता. सरोवराच्या काठी राजाला काही ऋषीमुनी दिसले. राजा घोड्यावरून खाली उतरला आणि त्या ऋषींच्या चरणी नमस्कार केला. ऋषींनी राजाकडे पाहिले आणि त्याच्या चेहऱ्यावरचे दुःख ओळखले. एका ऋषींनी प्रेमाने विचारले, राजन, तू कोण आहेस आणि एवढा दुःखी का दिसत आहेस? राजा विनम्रपणे म्हणाला, हे ऋषीवर, मी सुकेतुमान राजा आहे. माझ्या आयुष्यात सर्व काही आहे. माझी प्रजासुद्धा सुखी आहे. माझ्याकडे संपत्ती आहे, पण मला पुत्र संतान नाही. माझ्या वंशाचा दिवा पुढे विस्तार व्हावा ही माझी इच्छा आहे. अनेक उपाय केले, अनेक देवतांची पूजा केली, पण माझ्या मनातील ही चिंता दूर झाली नाही. कृपया माझ्यावर दया करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. राजाचे दुःख ऐकून ऋषींना त्याच्यावर दया आली. त्यांनी राजाला सांगितले, राजन, आज पवित्र एकादशीचा दिवस आहे. ही एकादशी पुत्रदा एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे. तू श्रद्धेने भगवान विष्णूंचे व्रत कर, मनापासून त्यांची पूजा कर, नामस्मरण कर, आपल्या सामर्थ्यानुसार दानधर्म कर आणि संपूर्ण श्रद्धेने भगवान विष्णूंच्या चरणी प्रार्थना कर. ऋषींनी पुढे सांगितले, राजन, मनुष्य जेव्हा श्रद्धा आणि भक्तीने देवाचे स्मरण करतो तेव्हा त्याच्या मनाला आशा आणि भक्ती मिळते. म्हणून तू चिंता करू नकोस. भगवान विष्णूंवर विश्वास ठेव. राजाने ऋषींच्या चरणी नमस्कार केला. त्याच्या मनात आशेचा एक नवा किरण निर्माण झाला. त्याने त्याच दिवशी पुत्रदा एकादशीचे व्रत करण्याचा संकल्प केला. राजाने सरोवरात स्नान केले, भगवान विष्णूंचे ध्यान केले, त्याने उपवास केला, भगवान विष्णूंची भक्तिभावाने पूजा केली, तुळशीपत्र अर्पण केले, भगवान विष्णूंचे नामस्मरण केले. त्याने मनापासून प्रार्थना केली की, हे श्रीहरी, माझ्यावर कृपा करा, माझ्या मनातील दुःख दूर करा, माझ्या जीवनात योग्य ते सुख द्या. माझ्या वंशाचा पुढे विस्तार होण्यासाठी मला पुत्र संतान प्राप्त होते. राजाने संपूर्ण दिवस भक्तीत घालवला. रात्र झाली तरी त्याने देवाचे नामस्मरण सुरूच ठेवले. भगवान विष्णूंच्या चरणी श्रद्धा ठेवून त्याने आपले व्रत पूर्ण केले. त्यानंतर राजा आपल्या राजवाड्यात परतला. काही काळ लोटल्यानंतर त्याच्या जीवनात आनंदाची बातमी आली. राणी शैब्या गर्भवती झाली. ही बातमी ऐकताच राजाचा आनंद गगनात मावेनासा झाला. संपूर्ण राज्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. काही काळानंतर राणीने एका सुंदर पुत्राला जन्म दिला. राजाने मोठ्या आनंदाने उत्सव साजरा केला. प्रजेने आनंद व्यक्त केला. राजाने ब्राह्मणांना भोजन दिले, गरजू लोकांना दान दिले. सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले. राजा आणि राणीने भगवान विष्णूंचे मनापासून आभार मानले. राजाला जाणवलं की संकटाच्या वेळी श्रद्धा सोडू नये, देवावर विश्वास ठेवावा आणि आपल्या परीने सत्कर्म करत राहावे. हीच पुत्रदा एकादशीची पवित्र कथा आपल्याला श्रद्धा, संयम आणि भक्तीचा संदेश देते. पण या कथेचा अर्थ असा नाही की व्रत केले की प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक इच्छा हमखास पूर्ण होईल. व्रत म्हणजे देवाशी केलेला व्यवहार नाही. व्रत म्हणजे आपल्या मनाला संयमित करणे, चुकीच्या सवयींपासून दूर राहणे, देवाचे स्मरण करणे आणि चांगले कर्म करण्याचा संकल्प करणे. म्हणून पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या चरणी आपल्या मनातील इच्छा नक्की सांगू शकतात. पण त्याचबरोबर अशी प्रार्थना करावी की, हे नारायणा, माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला द्या. माझ्या जीवनात सद्बुद्धी, आरोग्य, समाधान आणि भक्ती कायम ठेवा. आता पुन्हा आपल्या मुख्य प्रश्नाकडे येऊया. श्रावणी सोमवार आणि पुत्रदा एकादशी एकाच दिवशी आल्यावर काय करायचं?
जर तुम्ही एकादशीचे व्रत करत असाल तर सोमवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे अन्न घेऊन उपवास सोडण्याऐवजी एकादशीचे व्रत पुढे चालू ठेवणे योग्य ठरते आणि द्वादशीच्या योग्य पारण काळात व्रत सोडावे. त्या दिवशी भगवान शिवाची पूजा नक्की करता येते. भगवान विष्णूंची पूजा देखील करता येते. शिवाला बेलपत्र अर्पण करा. श्री विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करा. ओम नमः शिवायचा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करा. दोन्ही देवतांचे श्रद्धेने स्मरण करा. या विशेष दिवशी मनात कोणतेही संभ्रम ठेवण्याची गरज नाही. श्रद्धेने उपवास करा. शक्य असेल तर मंदिरात जा. मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरच्या देवघरात शांतपणे पूजा करा. ज्यांना कठोर उपवास करणे शक्य नाही त्यांनी आपल्या प्रकृतीनुसार फळाहार किंवा सात्विक उपवासाचा आहार घ्या. वृद्ध व्यक्ती, लहान मुले, गर्भवती महिला किंवा आजारी व्यक्तींनी आरोग्याचा विचार करूनच उपवास करावा. गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कारण देवाला आपल्या शरीराला त्रास देणे अपेक्षित नाही. उपवासापेक्षा मनातील श्रद्धा मोठी आहे. या दिवशी कोणाशीही भांडू नका, वाईट शब्द बोलू नका, कोणाची निंदा करू नका. रागावर नियंत्रण ठेवा. गरजू व्यक्तींना आपल्या सामर्थ्यानुसार मदत करा. पक्ष्यांना पाणी द्या. प्राण्यांना अन्न द्या. घरात शांतता ठेवा. देवाचे नामस्मरण करा. मनापासून प्रार्थना करा. संध्याकाळी भगवान शिवांची आरती करा. भगवान विष्णूंचे नामस्मरण करा. एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी आपल्या स्थानिक पंचांगानुसार द्वादशीच्या योग्य पारण काळात व्रत सोडावे, कारण पारणाची अचूक वेळ, स्थान, पंचांग पद्धती आणि संप्रदायानुसार बदलू शकते. आता या पवित्र कथेनंतर भगवान विष्णू आणि भगवान महादेवांच्या चरणी मनापासून प्रार्थना करूया की हे श्री हरी विष्णू, या पवित्र पुत्रता एकादशीच्या दिवशी आमच्या मनातील सर्व चिंता दूर करा. आमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदू द्या. आम्हाला सद्बुद्धी द्या. आमच्या हातून सत्कर्म घडू द्या. आमच्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. हे भगवान महादेव, श्रावणातील या पवित्र सोमवारी आमच्या सर्व चुका क्षमा करा. आमच्या मनातील नकारात्मकता दूर करा. आमच्या घरात प्रेम आणि शांतता राहू द्या. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करण्याची शक्ती आम्हाला द्या. आमच्या कुटुंबाचे रक्षण करा. आमच्या जीवनातील संकटे दूर करा. आम्हाला भक्तीचा मार्ग दाखवा. हर हर महादेव. श्री हरी विष्णू भगवान की जय. ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भक्तांनो, आजच्या या भक्तिमय व्हिडिओमधून तुम्हाला श्रावणी सोमवार आणि पुत्रदा एकादशीचा विशेष योग, उपवास कसा करावा, भगवान शिव आणि भगवान विष्णूंची पूजा कशी करावी आणि पुत्रदा एकादशीची पवित्र कथा समजलीच असेल. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील भक्तांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच प्रकारची सोप्या आपल्या मराठी भाषेतील धार्मिक माहिती, व्रतवैकल्ये, कथा आणि भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल बटनवरती नक्की क्लिक करा. भगवान शिव आणि भगवान विष्णूंची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर सदैव राहो. आपल्या घरात सुख, शांती, समाधान आणि भक्ती नांदो. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्री हरी विष्णू भगवान की जय.